बोल. गणेशोत्सव विसर्जन उद्या पार पाडणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त नाशिकमध्ये मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला आहे. जवळपास 3000 पोलिसांसह SRPF, CRPS, दंगा नियंत्रण पथकाचे विविध प्लाटून तयार करण्यात आलेले. त्याच पद्धतीने 200 CCTV कॅमेऱ्यांची मिरवणूक महामार्गावर नजर असणार आहे. त्याच पद्धतीने ड्रोनची देखील मोठ्या प्रमाणात नजर असणार आहे. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी नाशिक पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. आपल्यासोबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक आहे. सर, उद्या विसर्जन मिरवणूक पार पडते, नेमका पोलिसांचा कशा पद्धतीने बंदोबस्त असणार आहे, काय काय तयारी करण्यात आलेली? सर्व विसर्जन मिरवणूक जी आहे त्या ठिकाणी जे मार्ग आहे त्या ठिकाणी CCTV आम्ही एक्स्ट्रा लावून घेतलेले आहेत आणि पूर्ण मार्ग जो आहे तो कव्हर केलेला आहे. विशेष करून जे सेन्सिटिव्ह एरियाज आहेत ते कव्हर करण्यात आलेले आहेत. त्याचबरोबर आमचे सर्व अधिकारी अंमलदार साधारण 300 ऑफिसर्स आणि मेन हे बंदोबस्तासाठी तैनात आहेत. स्टेट रिझर्व्ह पोलीसचे प्लॅटून्स आणि कंपनीज आमच्याकडे आहेत. राईट कंट्रोल प्लॅटून्स आहेत. त्याचबरोबर क्विक रिस्पॉन्स टीम्स तैनात करण्यात आलेले आहेत. BD स्क्वॉड जे आहेत, बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉड्स, ते तैनात आहेत. त्याचबरोबर आम्ही 10 स्ट्रायकिंग फोर्सेस बनवलेले आहेत की इमर्जन्सी सिच्युएशनमध्ये जर 2-3 एकाच वेळेला कॉल आले तर प्रत्येक कॉल प्रॉपरली रिस्पॉन्ड करता आला पाहिजे यासाठी. गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये खऱ्या अर्थाने मंडळांना काही सूचना देण्यात आलेल्या आहेत या संदर्भात? मंडळाच्या डिटेल मीटिंग्स सर्व स्तरावर घेण्यात आलेल्या आहेत आणि त्यांना ज्या सुप्रीम कोर्टचे गाईडलाईन्स आहेत त्या पालन करण्यासंदर्भात सूचना, त्याचबरोबर कुठलीही सोशल मीडिया किंवा इतर कुठेही अफवा किंवा काय असेल तर त्याच्यावर विश्वास न ठेवता पोलिसांना संपर्क करणे, त्याचबरोबर जे आपले अँटी टेरर अँटी सॅबॉटेज मेजर्स आहेत त्या संदर्भात पण त्यांना अलर्ट आणि अवेअर करण्यात आलेलं आहे. डीजेचा आवाज मर्यादित ठेवा, जर त्याचं उल्लंघन झालं तर अशा मंडळांवर काही कारवाई करण्यात येणार आहे. DJ बाबत सुप्रीम कोर्टाच्या जे नॉईज पोल्युशन आहे आणि डेसिबल मीटरचे जे मोजणी आहे त्याच्या संदर्भात फार क्लिअर सूचना सुप्रीम कोर्टाने निर्गमित केल्या आहेत आणि त्याच्यामध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज हा होणार नाही. आणि मंडळांची आम्ही ज्या मीटिंग घेतलेल्या आहेत त्या मंडळांनी त्याच्यामध्ये अतिशय पॉझिटिव्ह दृष्टिकोन दाखवलेला आहे आणि सर्व नियम आणि जे सुप्रीम कोर्टाचे जे गाईडलाईन्स आहेत त्याचं 100% पालन होईल याची आम्हाला खात्री आहे. एकूणच आपण बघितलं का उद्याची विसर्जन मिरवणूक ही शांततेत पार पाडावी, कायदा आणि सुव्यवस्थेचं उल्लंघन होणार नाही या दृष्टीने पोलीस प्रशासन हे सज्ज झालेले आहे. नियमांचं कोणीही उल्लंघन केलं तर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असे देखील निर्देश पोलीस आयुक्तांनी दिलेले आहे. त्यामुळे एकूणच जर बघितलं तर उद्याची विसर्जन मिरवणूक ही उत्साहात जरी पार पडणार असली तरी मात्र पोलिसांची करडी नजर या मिरवणुकीवर असणार आहे, यातूनच हे दिसून येत आहे. महेश माले, लोकशाही मराठी.